एका छोट्याशा गावात मीरा नावाची हुशार आणि कल्पक मुलगी राहत होती। तिला चित्र काढायला फार आवडायचं, पण तिच्याकडे फक्त एकच जुनी पेन्सिल होती, जी आता खूपच छोटी झाली होती। एके दिवशी ती नदीकिनारी बसून चित्र काढत असताना एक वृद्ध आजोबा तिथे आले। त्यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर गोड हसू होतं। त्यांनी मीराला एक सोनसळी रंगाची पेन्सिल दिली आणि म्हणाले, ही साधी पेन्सिल नाही, ही जादुई पेन्सिल आहे, पण लक्षात ठेव, ती फक्त चांगल्या कामासाठीच वापरायची। मीरानं आनंदानं पेन्सिल घेतली आणि चित्र काढायला सुरुवात केली। पहिलं चित्र तिने एका फुलाचं काढलं आणि क्षणात ते फूल कागदातून बाहेर येऊन खऱ्या फुलासारखं टेबलावर उमटलं। दुसऱ्या दिवशी तिनं रस्त्यावर रडणाऱ्या एका मुलासाठी भाकरीचं चित्र काढलं आणि भाकरी जिवंत होऊन त्या मुलाच्या हातात गेली। हळूहळू गावातील लोक तिच्याकडे मदतीसाठी येऊ लागले। कधी औषध, कधी पाणी, कधी फळं। मीराची जादुई पेन्सिल सर्वांच्या मदतीला धावून जायची। पण एक दिवस तिचा शेजारी भलतीच खोडी काढायला आला। त्यानं सांगितलं, मीरा, माझ्यासाठी खूप साऱ्या सोन्याच्या नाण्यांचं चित्र काढ। मीराला आजोबांचे शब्द आठवले, जादू फक्त चांगल्या कामासाठी। तिनं नकार दिला। त्या संध्याकाळी जादुई पेन्सिल अचानक चमकली आणि हळूच गायब झाली। मीरा हसली, कारण तिला ठाऊक होतं, खरी जादू पेन्सिलमध्ये नव्हती, तर तिच्या चांगल्या मनात होती। जादू वस्तूंमध्ये नसते, ती आपल्या चांगल्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये असते। तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तर मग स्टोरीबॉट किड्स यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मजेशीर आणि शिकवण देणाऱ्या अशाच छान छान गोष्टींसाठी।